Hello, hello. Yes, ma'am. I am audible to all. Yes, ma'am. Screen is visible. Yes, ma'am. तुम्ही जॉईन केलंय सगळ्यांनी. The next point is a fusion method. This is the second method of preparation of ointment. Okay. So used for the large quantity or for the ointment in which waxes or the solid of the high melting points are to be mixed with a semi-solid or oil. फ्युजन मेथड कशासाठी यूज केली जाते तर लार्ज क्वांटिटी मध्ये ऑइंटमेंट प्रिपेअर करण्यासाठी ज्यामध्ये वॅक्स किंवा जे सॉलिड मटेरियल असतं त्याचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो असे सॉलिड मटेरियल और वॅक्स मिक्स केले जातात सेमी सॉलिड किंवा ऑइल्स बरोबर. ओके. सो कॉन्स्टिट्युएंट्स आर मेल्टेड सक्सेसिव्हली अँड कूल्ड विथ अ कॉन्स्टंट स्टरिंग अंटिल द कॉन्जेल्ड. ओके. म्हणजे काय तर ही फ्युजन मेथड अशा सबस्टन्स साठी यूज केली जाते ज्याचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे म्हणजे हाय टेम्परेचरला ते मेल्ट होतं. ओके. त्याचबरोबर लार्ज क्वांटिटी मध्ये ऑइंटमेंट प्रिपेअर करायचं असेल तर ओके लार्ज क्वांटिटी मध्ये ऑइंटमेंट प्रिपेअर करायचं आहे ज्यामध्ये काय सबस्टन्स यूज केले वॅक्स किंवा असे सबस्टन्स ज्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे. ओके. ते सक्सेसिव्हली मेल्ट होतात आणि कोल्ड होतात. ओके. मेल्ट होतात आणि कोल्ड होतात विथ अ कॉन्स्टंट स्टरिंग. स्टर करून म्हणजे काय करायचंय की मेल्ट करायचे. त्या फ्युजन मेथड मध्ये काय होते की मेल्ट होते जे बेसिस आहेत ओके ते कसे असतात एकदम सॉलिड फॉर्म मध्ये असतात. ते काय करायला लागतात बेस आधी मेल्ट करायला लागतात. ऑइंटमेंट प्रिपेअर करताना काय करायला लागतं जेव्हा ते बेस जसं आपलं बटर असतं सेम त्या स्ट्रक्चर मध्येच काय असतं ते बेस असतात. ओके. आणि ते काय करायला लागतात की पेट्री डिश मध्ये घेऊन त्याला हीट दिली जाते. ते मेल्ट होतात. मेल्ट झाल्यानंतरच ते काय होतात की लिक्विड फॉर्म मध्ये येतात आणि मगच त्यामध्ये सॉलिड जो पार्टिकल आहे तो डिझॉल्व्ह होतो त्यामध्ये आणि मग ते काय होतं की एक युनिफॉर्म स्ट्रक्चर तयार होतं आणि मग ते एक सेमी सॉलिड प्रिपेअर करण्यासाठी आता तुम्ही हीट दिले ते नंतर काय करायचंय कोल्ड करायचंय. ओके. ऑइंटमेंट सारखं स्ट्रक्चर त्याला नंतर आणायचं कोल्ड करून. स्टार्टिंगला काय करायचंय ते जे बेसिस घेतले ते मेल्ट करायचे आहेत. ओके. त्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट तुम्ही ट्रॅच्युरेट केलेले आहेत किंवा रिड्यूस करून जे काही युनिफॉर्म पार्टिकल्स आहेत त्याचे प्रिपेअर केलेले आहेत ते त्यामध्ये मिक्स करायचे डिझॉल्व्ह करायचे स्टर करायचे जोपर्यंत ते युनिफॉर्मली मिक्स होत नाही तोपर्यंत आणि नंतर काय करायचं ते कूल करायचं. ओके. तर रूम टेम्परेचरला असेल किंवा ते फ्रीजर मध्ये असेल मोस्टली ते रूम टेम्परेचरलाच कूल केले जातात. Heat label substance and the volatile components are added at the last. जे काय heat label substance म्हणजे heat label substance means what की जे हीटला कन्व्हिनियंट नसतात म्हणजे हीटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्याची केमिकल जे काही कंपोजिशन स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं. ओके. त्यांना हीट म्हणजे एक अर्थात असं म्हणून की ते हीट मध्ये घेऊन जायचे नाही किंवा हीट त्यांना सहन होत नाही किंवा त्यांचे जे काही प्रॉपर्टीज असतात फिजिकल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज हीटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर चेंज होतात. तर असे जे सबस्टन्स किंवा जे होलाटाईल कंपोनेंट्स असतात म्हणजे हीट त्याला लागले का ते होलाटाईल इव्हॅपोरेट होऊन जातात. जसं की इथेनॉल मिथेनॉल कसे असतात हीटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर काय होतं ते इव्हॅपोरेट होऊन जातात. ओके. तसेच होलाटाईल जे काही सबस्टन्स असतील किंवा जे हीट लेवल सबस्टन्स असतील तर ते लास्टला ज्या प्रोसिजरच्या लास्टला त्यामध्ये ऍड करायचं. when the temperature of mixture is low. जेव्हा त्या मिक्सचरचं टेम्परेचर म्हणजे कूल करायला तुम्ही ठेवता स्टार्टिंगला हीट करता त्यामध्ये मिक्स करता आणि नंतर जे कूल करायला ठेवता त्यावेळेस कूल करताना किंवा कूल झाल्यानंतर
ओके ऍट द एंड पोझिशनला ते मिक्स करायचे असे सबस्टन्स जे हीटला लेबल आहेत किंवा जे व्होलेटाइल हे आहे. कारण जी काही हीट असते त्या ऑइंटमेंट बेसची त्याच्यामुळे काय होतं की त्या हीटमुळे ते सबस्टन्स व्होलेटाइल होतात. व्होलेटाइल म्हणजे इव्हॅपोरेट होऊन जातात, निघून जातात. In medicated ointment and ointment base containing the component of the high melting point. ओके तर असे कोणकोणते सबस्टन्स आहेत, कॉम्पोनंट्स आहेत बघा. बी वॅक्स, पॅराफिन, हाय मेल्ट सॉरी MW, PEG. ओके are prepared by the fusion. Okay, so these means high melting point जे काही सबस्टन्स आहेत तर ते त्याच्यामध्ये ऍड करतात. तर हे कोणकोणते सबस्टन्स आहेत हाय मेल्टिंग जे काही आपण यूज करतोय वॅक्स सॉरी बेस किंवा जे काही मेडिकेटेड ऑइंटमेंट आहे तर ते कोणकोणते आहेत? बी वॅक्स, पॅराफिन, ओके हाय मेल्टिंग वेट और द PEG. देन इट इज प्रिपेअर्ड हे जे काय आहे ते फ्युजन मेथडनी प्रिपेअर केले जातात. ठीक आहे, त्यामध्ये हीट दिली जाते. मटेरियल्स विथ द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट आर फर्स्ट हिटेड. ज्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे ते फर्स्टली काय करायचंय? हीट करायचं. ओके टू द लोएस्ट रिक्वायर्ड टेम्परेचर टू प्रोड्यूस द मेल्ट. ओके म्हणजे जे काही त्याचं टेम्परेचर आहे, ज्या टेम्परेचरला ते मेल्ट होते तर त्या टेम्परेचरला ते मेल्ट करायचं ज्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे ते. त्याच्यानुसार हळूहळू त्यात काय करायचंय की टेम्परेचर कमी कमी करत जायचंय आणि जे ज्याचं मेल्टिंग पॉइंट कमी आहे त्याच्यापेक्षा तू त्यामध्ये ऍड करायचं. समजतं? So additional materials are added to constant stirring during the cooling of the melt until the mixture is congealed. ओके त्यामध्ये काय करायचंय की जेव्हा ते जे काही हाय मेल्टिंग पॉइंट जे काही मटेरियल आहे ते स्टार्टिंगला मेल्ट करायचे, त्यानंतर दुसरे ज्याचा मेल्टिंग पॉइंट त्याच्यापेक्षा कमी आहे ते, आणि जे काही राहिलेले जे तुमचे इन्ग्रेडियंट आहेत ते कधी मिक्स करायचे? जेव्हा तुम्ही ते स्टर करताय. कोणताही सबस्टन्स ह्याच्यामध्ये ऍड करताना ऑइंटमेंट मध्ये ऍड करताना काय करायचं? स्टर करायचं. एक तर ते स्टर करताना काय होतं? कूल होतं, कुलिंगचा इफेक्ट इन्क्रीज होतो. त्याचबरोबर मिक्सिंग युनिफॉर्म मिक्स होतं. ओके ऍट अ टाइम दोन होतात, एक तर कुलिंगचा इफेक्ट इन्क्रीज होतो आणि मिक्सिंग इफेक्ट जो आहे तो इन्क्रीज होतो. ओके आणि युनिफॉर्म मिक्सिंग होतं स्टर केल्यामुळे. समजते? नेक्स्ट आहे बघा emulsification method. This is the last and the third method of the preparation of ointment. Okay, so in this preparation of ointment having the emulsion type of formula. जे काही इमल्शन प्रिपेअर करण्याचे जो फॉर्म्युला आहे सेम तसाच फॉर्म्युला हे इमल्सिफिकेशन मेथडने केलेले जे ऑइंटमेंट आहे त्याचा फॉर्म्युला सेम आहे. ओके द जनरल मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हॉल्व्स द मेल्टिंग प्रोसेस एज वेल एज द इमल्सिफिकेशन प्रोसेस. आता इमल्शन कसं प्रिपेअर करत होतो आपण? कसं करत होतो? जे दोन फेजेस असायचे, एक ऑइल आणि एक ऍक्वियस. जो सबस्टन्स ऑइल मध्ये डिझॉल्व आहे तो ऑइल मध्ये आपण डिझॉल्व करत होतो आणि जो वॉटर मध्ये डिझॉल्व आहे तो वॉटर मध्ये डिझॉल्व करत होतो आणि त्यानंतर ते काय करत होतो? आपण दोन्ही मिक्स करत होतो. पण ते मिक्स होत नव्हते, त्यासाठी आपण काय करायचं? त्यामध्ये इमल्सिफाइंग एजंट ऍड करायचं. ओके इमल्सिफाइंग एजंट ऍड केल्यानंतर काय होतं की ते दोन्ही जे काही इनमिसिबल लिक्विड आहे ते मिसिबल होतात. ओके तर इमल्सिफाइंग एजंटचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे? त्याला एक टेल आहे, हेड आहे. हेड कसं आहे आणि टेल कसं आहे? हेड कसं आहे? स्ट्रक्चर ओके हे हेड आहे आणि टेल आहे. पण त्याचं नेचर काय आहे आणि त्याचं नेचर काय? पोलार, नॉन पोलार. पोलार काय आहे? हेड. आणि टेल त्याच्यामुळे हे जेव्हा दोन सरफेस वॉटर आहे आणि इथे ऑइल आहे,
दोन इनविजिबल पेजेस आहेत. तसं तुमच्या बघितलं वॉटर ऑइल आता इमेज काय घ्यायचे मी ऍड केला तर तो कुठं ऍब्सॉर्ब होणार जे काही इंटरफेस आहे दोन्हीचा तिथे कसा होणार वॉटरच्या साईडला हेड असणार आणि ऑइलच्या साईडला टेल काय असणार वॉटरच्या साईडला हेड का असणार कारण हे पोलर आहे पोलर पोलर मिसिबल आहे आणि हे जे टेल आहे ते काय आहे नॉन पोलर आहे आणि ऑइल कसं आहे आपलं नॉन पोलर आहे म्हणजे हे याला मिसिबल होते हे दोन्ही काय करते की जे हेड आणि टेल ते इमेजिफाइंग एजंटचं काय करते की दोन्ही मिक्स करते जे काही इमेजिफिकेशन प्रोसेस आहे सेम जशी इमेजिन मध्ये आहे सेम तशीच त्यामध्ये इमेजिफाइंग एजंट ऍड करून ते दोन्ही मिक्स केलं जातं आता नेक्स्ट पॉइंट आहे बघा तुमचं नेक्स्ट बघा इव्हॅल्युएशन ऑफ टॉपिकल डोसेस फॉर्म और द सेमी सॉलिड डोसेस फॉर्म इव्हॅल्युएशन मध्ये बघा इव्हॅल्युएशन ऑफ ऑइंटमेंट त्यामध्ये कोणकोणते पॉइंट आहेत बघा पेनिट्रेशन रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट थर्ड absorption of medicament into the blood stream and next is the irritant effect ओके तर हे 4 पॉइंट आपण बघणार आहोत आता यामध्ये बघा ह्या इव्हॉल्युशन जे काही पिक्चर आहे त्याच्यामध्ये ऑइंटमेंट कशी आहे दिसते आता तुम्ही यूज केली असणार ऑइंटमेंट कशी असते पण ते कधी कधी क्रीम मोस्टली जे ऑइंटमेंट असतात त्याला पण आपण क्रीमच म्हणतो जनरली माहित नसतं तेव्हा ते ऑइंटमेंट बघा कशी असते तसंच तुम्हाला प्रिपेअर करायचंय तुमच्या लॅब मध्ये कसं फील करायचं त्या ह्याच्यामध्ये ट्यूब मध्ये ते पण पार्ट आहे पुढे म्हणजे तुमच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस ओके तर इव्हॉल्युशन ऑफ ऑइंटमेंट फर्स्ट काय आहे penetration so the in that penetration what is meant by penetration जो ड्रग आहे तो त्या आपल्या बॉडी मध्ये जातो किंवा ऍब्सॉर्ब होतो आत जातो त्याला काय म्हणतात पेनिट्रेशन ओके penetration means in that where quantity of ointment are rubbed over the definite area of the skin for a given length of time तर काय करायचंय की एक स्पेसिफिक क्वांटिटी घ्यायची आहे बोर होते का तर फॅनच्या वाऱ्याने झोप आले जेवण केले आणि झोप आले फॅन बंद करू देत का लक्ष द्या बघा जर मला आढळलं की तुमचं लक्ष नाही तर मी उभा करून त्यांना क्वेश्चन विचार ठीक आहे तर बघा वेड क्वांटिटी ऑफ ऑइंटमेंट घ्यायचं आहे म्हणजे वे करून म्हणजे काय वजन घेऊन एखादे स्पेसिफिक अमाऊंट आपण त्यामध्ये घ्यायचे रब करायचे आपल्या स्किन वरती ओके डेफिनेट एरिया म्हणजे स्पेसिफिक एरिया तिथे ठरवायचा आहे किती एरियावर तिथे अप्लाय करायचं आहे किती घ्यायचं आहे ते ऑइंटमेंट वे करून ओके आणि किती टाइम पर्यंत ते गिवन लेंथ म्हणजे स्पेसिफिक टाइम पर्यंतच ते म्हणजे 10 मिनिटं असेल 5 मिनिटं असेल ओके 4 मिनिटं 3 मिनिटं 2 मिनिटं ते स्पेसिफिक त्याला टायमिंग मध्ये ते स्पेसिफिक वेट घेतलेलं ऑइंटमेंट
त्या ठरवलेल्या त्या डेफिनाइट एरियावरती रब करायचं. Thereafter the unabsorbed ointment is collected from the skin and wet. आता तुम्ही एक थोड्या अमाउंट मध्ये ऑइंटमेंट घेतले, 5 मिनिटं तुम्ही त्या एक समजा की हा एरिया तुम्ही सिलेक्ट केलाय ते ऑइंटमेंट रब करण्यासाठी एवढाच, तर त्याच्यावर रब करायचं एक 5 मिनिटं. 5 मिनिटानंतर जे काय ऑइंटमेंट राहते ते तिथून कलेक्ट करायचं, काढून घ्यायचं आपल्या त्या स्किन वरून. ओके, आणि ते त्याचं वेट करायचं. मग ह्याच्यावरून आपल्याला ठरतं की आपण स्टार्टिंगला किती वेट घेतलं होतं आणि किती राहिले त्या टायमिंग मध्ये. ओके, समजा तुम्ही म्हणजे समजण्यासाठी सांगते, एवढं नसतं, 10 ग्रॅम तुम्ही घेतलेला आहे ऑइंटमेंट. ओके, तुम्ही 5 मिनिटापर्यंत ते काय केलं, तुमच्या स्किन वरती रब केलं. ओके, 10 मिनिटानंतर जे काही तुमच्या स्किन वरती राहिलेलं आहे ते तुम्ही कलेक्ट करून काय करता, त्याचं वेट घेता. समजा तिथे तुमचं वेट 5 ग्रॅम राहिले, आपण स्टार्टिंगला घेतले 10 ग्रॅम. हे फक्त तुम्हाला अंडरस्टँड म्हणजे समजण्यासाठी मी सांगते. तर 5 ग्रॅम राहिलं तर पेनिट्रेट किती झालं, 5 ग्रॅम. ओके, 4 ग्रॅम राहिला असेल तर 6 पेनिट्रेट झालं. त्याच्यावरून समजतं. ओके, द डिफरन्स बिटवीन टू वेट ओके रफली रिप्रेझेंट द अमाऊंट ऍब्सॉर्ब. त्याच्यावरून काय समजतं की त्या दोन्ही वेटच्या डिफरन्स मधून आपल्याला हे समजतं की किती अमाऊंट ऑफ ड्रग तुमच्या बॉडीच्या स्किन मध्ये ते काय झालं की पेनिट्रेट झालं. समजते. स्टार्टिंगला अप्लाय करू 5 मिनिटापर्यंत रब केलं आणि जे काही कलेक्टेड जो काय राहिलेला आहे तो नंतर अजून एकदा काय करायचं, वेट करायचं. आणि स्टार्टिंगला घेतलेलं आणि जो काय राहिलेला आहे आपल्या स्किन वरती त्याचा डिफरन्स घ्यायचा. स्टार्टिंग मधून घेतलेला जे काय राहते ते मायनस करायचं, राहिलेला जो पार्ट आहे येतोय तो काय करायचा म्हणजे तो आपल्या बॉडीमध्ये पेनिट्रेट झाला. नेक्स्ट आहे बघा, रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट. जे काय मेडिकामेंट आपल्या बॉडीमध्ये रिलीज होते त्याचा रेट काढायचा. So assess the rate of release of medicament. Small amount of ointment can be placed on the surface of the nutrient agar contained in the petri dish. Okay, एक पेट्री डिश घ्यायची आहे, त्यामध्ये काय करायचं की न्यूट्रिएंट अगार घ्यायचा आहे आणि त्याच्या सरफेस वरती ऑइंटमेंट प्लेस करायचं स्मॉल अमाउंट मध्ये. आता ही जी काही रेट ऑफ रिलीज ऑफ ड्रग हे ज्या काही टेस्ट असतात त्या इन विवो किंवा इन विट्रो केले जातात, सॉरी इन विट्रो केले जातात, पण त्या ॲनिमल किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यावरती ह्या केले जातात. एक स्पेसिफिक टेम्परेचर त्याला यूज केलं जातं, एक स्पेसिफिक ते अपॅरेटस असतं त्यामध्ये ह्या टेस्ट केल्या जातात, त्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन न होऊ देता. ओके, ठीक आहे. तर एका पेट्री डिश घ्यायची आहे, त्यामध्ये काय करायचं, न्यूट्रिएंट अगार घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती स्मॉल अमाउंट ऑफ ऑइंटमेंट त्यावरती प्लेस करायचं. ओके, इफ द मेडिकामेंट इज अ बॅक्टेरिसाइडल, the agar plate is previously seeded with a suitable organism like yes ureus. ओके, तर त्यामध्ये बघा एक ऑर्गॅनिझम आहे यस युरेस नावाचा त्या अगार प्लेट मध्ये. ओके, जर तुमचं जे काय मेडिकामेंट बॅक्टेरिसाइडल असेल, जे ऑलरेडी त्या मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जी काही पेट्री डिश घेतलेली आहे त्यामध्ये ते काय मायक्रो ऑर्गॅनिझम ठेवलेला आहे. ओके, यस सॉरी युरियस. ओके, त्यामध्ये आणि जर तुमचं मेडिकामेंट बॅक्टेरिसाइडल झालं आफ्टर द सुटेबल पिरियड ऑफ इन्क्युबेशन द झोन ऑफ द इनहिबिशन इज मेरिट अँड कोरिलेटेड विथ द रेट ऑफ रिलीज. त्याच्यावरून काय ठरतं की ते बॅक्टेरिसाइडल होतं ते, आणि त्याच्यावरून हे समजतं की तुमचा ड्रग त्या ह्याच्यामध्ये किती रिलीज झाला. समजतं. एक पेट्री डिश घ्यायची आहे, त्यामध्ये काय करायचं आहे, न्यूट्रिएंट अगार घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्ही काय करायचंय की तुमचं ऑइंटमेंट त्यामध्ये प्लेस करायचं आहे. ओके, त्यानंतर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जे यस युरेस नावाचं आहे त्यामध्ये तो सीड करायचं, त्यामध्ये काय करायचंय प्लेस करायचं किंवा ठेवायचं त्यामध्ये. ओके, दोन पेट्री डिश एकामध्ये सेम जे आहे ते, जसं की आपण एका पेट्री डिश मध्ये काय घ्यायचंय न्यूट्रिएंट अगार आणि तुमचं जे काय ऑइंटमेंट, दुसऱ्यामध्ये एक न्यूट्रिएंट अगार अजून ऑइंटमेंट आणि तो मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि ह्या जो दोन्हीचा जो डिफरन्स आहे रेट ऑफ रिलीजचा तो
काउंट करायचं एका सुटेबल इन्क्युबेशन नंतर. तो एक झोन असतो, एक त्याचं एक स्पेसिफिक एक ॲपॅरेटस आहे, त्यामध्ये ते सगळं मेंटेन केलेलं असतं की त्याची ग्रोथ होण्यासाठी, मायक्रो ऑर्गॅनिझमची जी काही ग्रोथ आहे ती होण्यासाठी. ओके, तर ह्याच्यावरून काय कळतं की त्याचं जे मेजरमेंट आहे ते कोरिलेशन आहे दोन्हीमधील, ते त्याच्यावरून हे समजतं की ते किती ड्रग त्यामध्ये रिलीज झालाय आणि त्याचा रेट किती आहे हे समजतं. ओके, रेट ऑफ रिलीज ऑफ मेडिकामेंट मध्येच बघा, इंटरनल सरफेस ऑफ द टेस्ट ट्यूब विथिन द लेयर ऑफ ऑइंटमेंट, fill the tube with saline serum or after the gap of some estimation amount of drug present in the serum. ओके, तर टेस्ट ट्यूब घ्यायचे आहे थिन लेअरच्या, ज्यामध्ये ऑइंटमेंट आहे आणि त्यामध्ये काय करायचं की तुम्ही सिरम किंवा सलाईन त्यामध्ये ऍड करायचे आहे. ओके, आणि स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम नंतर की चेक करायचं आहे की त्या सलाईन मध्ये किंवा त्या सिरप मध्ये तुमचा ऑइंटमेंटचा ड्रग किती रिलीज झालेला. म्हणजे समजतं. तर त्याच्यावरून काय कळतं की रेट ऑफ रिलीज ऑफ ड्रग, जे काय आपल्या स्किन वरती जेव्हा ऑइंटमेंट अप्लाय होतं तेव्हा त्या ड्रगचं जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याचा रेट किती असतो, म्हणजे पर मिनिट पर आवर किती ड्रग रिलीज व्हायला पाहिजे. ओके, तर हे आपण चेक करतो. तर ह्या ज्या प्रोसेस असतात इव्हॅल्युएशनचं आपण हे बघतोय, तर हे कधी केले जातात, जेव्हा ऑइंटमेंट प्रिपेअर केलं जातं. प्रिपेअर केल्यानंतर ह्या टेस्ट केल्या जातात आणि ह्या टेस्ट पास झाल्या तरच ते आपल्या मार्केटमध्ये येतात. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या बॉडीवरती, जसं की तुम्हाला माहित असेल की कोणताही ड्रग मार्केटमध्ये यायच्या आधी तो आपल्या बॉडीसाठी कसा आहे, हार्मफुल आहे, युजफुल तर असणारच, पण त्याच्यापासून कुठले साईड इफेक्ट होतात का हे चेक करण्यासाठी आधी टेस्ट केल्या जातात. जसं की माऊस वरती, रॅट वरती, कधी कधी ह्युमन वरती पण. जसं करोनाचा जे काही ड्रग्ज आपल्या येत होते, तर त्याच्यासाठी आधी काय केलं होतं की जे रॅट वरती हे केलं आणि मग हळूहळू ह्युमन वरती ते अप्लाय करत होते की त्याचा काय परिणाम होतो का. म्हणजे ह्या काय झाल्या, इव्हॅल्युएशन टेस्ट झाल्या की किती अमाऊंट मध्ये त्याचा यूज होतो, किती रिलीज होतोय ड्रग, मग ह्या टेस्ट केल्या जातात. ओके, म्हणजे तुमच्या फर्स्ट काय आपण चेक केलं त्यामध्ये पेनिट्रेशन कसं होते. ओके, किती होते, रेट ऑफ रिलीज ऑफ ड्रग, म्हणजे एका समजा की स्पेसिफिक टाइम मध्ये तुमच्या ड्रगचा रेट म्हणजे किती रिलीज व्हायला पाहिजे हे ते आधी ठरवतात. ओके, आणि त्यानुसार ते होतंय का. ठीक आहे, म्हणजे तुमच्या स्किनचं काय असेल तर स्पेसिफिक जे नॉर्मल स्किन जे असते वेगवेगळ्या ह्युमन वरती अप्लाय करू किंवा स्पेसिफिक माउस वरती किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, तर अशा जे काही ऑप्शनल मेथड असतात. एकच टेस्ट बघण्यासाठी वेगवेगळ्या मेथड असतात. ओके, मग ते वेगवेगळ्या टेस्ट करून त्याचा रिझल्ट घेतलं जातं. ती जर पास झाली तरच ती इव्हॅल्युएशन टेस्ट पास झाली आणि मग ती मार्केटमध्ये म्हणजे ह्युमनला यूज करण्यासाठी ते सेफ झालं. नेक्स्ट बघा, ऍब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट इनटू द ब्लड स्ट्रीम. फर्स्ट पेनिट्रेशन बघितलं आपण स्किन मध्ये, पेनिट्रेशनचं एका स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये किती पेनिट्रेशन होते, त्यानंतर एका स्पेसिफिक टाइम मध्ये किंवा त्याचा रेट ऑफ रिलीज ऑफ ड्रग आपण चेक केला. ओके, म्हणजे किती टायमिंगला ते किती ड्रग रिलीज होते त्याला काय म्हणतात, रेट ऑफ रिलीज ऑफ ड्रग. ओके, ऍब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट इनटू द ब्लड स्ट्रीम, म्हणजे जे काही आपलं मेडिकामेंट आहे त्याचं ब्लड स्ट्रीम मध्ये कसं ऍब्सॉर्प्शन होतं किंवा किती होतं. Definite amount of ointment should be rubbed through the skin. Under the standard condition, medicaments are estimated in bloodstream or plasma or the urine. Okay. So specific काय करायचं की स्पेसिफिक अमाऊंट घ्यायचा ऑइंटमेंटचा, ते आपल्या स्किन वरती काय करायचंय, रब करायचंय की घास. ऑइंटमेंट आपण लावताना काय करतो की रब करतो. ओके, अंडर द स्टँडर्ड कंडिशन, म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर, स्टँडर्ड इन्व्हायरमेंट. ओके, आणि मग ते ब्लड स्ट्रीम, मग आपल्या हे कसं ब्लड मध्ये ते किती गेले ते कसं करणार, ते ब्लड स्ट्रीम म्हणजे ब्लड घेतलं जातं किंवा युरिन. ओके, युरिन मध्ये ते चेक केलं जातं किंवा ब्लड स्ट्रीम.
म्हणजे जे काही ब्लड आहे, ब्लडचा प्लाझ्मा आहे, त्याच्यातून ते चेक केलं की किती त्या ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब झालं. त्यानंतर इरिटंट इफेक्ट, लास्ट इव्हॅल्युएशन टेस्ट ऑफ द ऑइंटमेंट इज द इरिटंट इफेक्ट. आता इरिटंट इफेक्ट मध्ये काय बघायचंय, इरिटेशन त्याचं होतंय का हे चेक करायचं. इरिटंट इफेक्ट कॅन बी ऑल्सो जस्ट टू सर्टन एक्सटेंट बाय द इंजेक्टिंग द ऑइंटमेंट इन द थाय मसल. थाय मसल माहिती आहे? ओके, जे काय थाय मसल मध्ये काय केलं जातं, ऑइंटमेंट इंजेक्ट केलं जातं आणि त्याच्यापासून मग ते बघतात की त्याचं इरिटेशन काय होत. ओके, अंडर द अब्डोमिनल स्किन ऑफ रॅट. मोस्टली ज्या ह्युमन साठी जे काही डोसेस फॉर्म प्रिपेअर करतो, तर त्याच्या इव्हॅल्युएशन टेस्ट कशावरती केले जातात, रॅट वरती. ओके, म्हणजे जे काही त्याचं जेनेटिक आहेत क्रोमोझोम्स ते आणि आपले जवळपास सेम असतात, माहिती आहे. थोडेफार चेंज आहेत, पूर्ण सेम आहेत असे नाही. ओके, तर जे काही ह्युमन साठी फॉर्म प्रिपेअर केले जातात किंवा जे ड्रग्स प्रिपेअर, जे न्यू ड्रग रिसर्च करून हे केले जातात, तर त्याचा इफेक्ट आपल्या ह्युमन बॉडीवरती कसा होईल हे चेक करण्यासाठी ते रॅट वरती केलं जातं. त्या रॅटच्या स्किन वरती किंवा त्याचे जे काही थायची मसल असते त्याच्यात इंजेक्ट केली जाते रॅटच्या. ओके, देन रिएक्शन इज ऍट द इंटरवल ऑफ, तर त्याची रिएक्शन कशी होते त्या रॅट वरती, तर ही चेक केली जाते इंटरवल ऑफ 24 आवर, 48 आवर, 72 अँड 96 आवर. म्हणजे तुम्ही दिल्यापासून 24 तासानंतर त्याच्यात काय बदल होतोय, 48 तासानंतर काय त्याचे चेंज होतं, किंवा 72 तास आणि 96 तासापर्यंत त्या जो काही माऊस रॅट त्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचं. ओके, म्हणजे इरिटेशन झालं म्हणजे ते काय तर ते सिम्पटम दाखवणं. ओके, त्याची काय तर हालचाल चालू होणार त्या रॅटची. मग ह्याच्यावरून आपल्याला हे समजतं की त्याचं इरिटेशन होतंय. जर त्याचे काही हालचाल किंवा सिम्पटम्स नाही दिसून आले त्या रॅटवरती, तर त्याच्यावरून हे समजतं की त्याची इरिटेशन होत नाही त्या व्यक्तीची. So presence of patches on the skin within the 2 weeks indicate a return to the pressing the skin. ओके, त्याचे जे ऑइंटमेंट असतात त्याचे पॅचेस असतात. पॅचेस बघितलेत कधी? ती गंगूबाई कशी आहे? गंगूबाई बघितल्या? गंगूबाई बघितल्या का मी? माँ का नाम काफी है। देखो, जवाब है। 61 61 ते दोन तर बघा, इरिटंट इफेक्ट समजला. त्यामध्ये काय करायचंय, जे काय ऑइंटमेंट आहे त्याचे पॅचेस किंवा ते इंजेक्ट करायचे ऑइंटमेंट रॅटच्या. रोल नंबर 61 शिंदे मॅडम, तुम्हाला किती वेळा सांगायचं, लेफ्ट व्हायचंय का तुम्हाला? कोणता पॉइंट शिकवला आता? Sorry, ma'am. बघा, ते काय करायचंय, एक तर ते जे काय ऑइंटमेंट पॅचेस असतात, पॅचेस बघितले? No, ma'am. त्याला हे असतं, फक्त स्टिक असतं. ओके, ते काढल्यानंतर आपल्या स्किन वरती फक्त चिटकवायचं असतं आणि ते आपोआप काय होतं की आपल्या बॉडीचं जे काही होल्स असतात त्याच्याद्वारे काय होतं की आपल्या स्किन मध्ये ते पेनिट्रेट होतात. त्याला काय म्हणतात, ऑइंटमेंट पॅचेस किंवा पॅचेस, जनरली पॅचेस म्हणतात. ओके, तर ते पॅचेस आपल्या रॅटच्या अब्डोमिनल स्किन वरती किंवा थाय मध्ये काय करायचं, त्याला इंजेक्शन द्यायचं. ओके, आणि मग ते एक 24 तासानंतर 48 नंतर त्याचा काय परिणाम होतोय
त्यानंतर 72 म्हणजे असं प्रत्येक एका दिवसाला ते चेक करायचंय की प्रत्येक दिवशीचं त्याचं ऑब्झर्वेशन करून काय चेंजेस येतात ते नोट डाऊन करून मग ते आपण बघायचं की इरिटेशन होते की नाही. तर प्रेसिंग द स्किन म्हणजे त्यामध्ये काय इरिटेशन होते का हे 2 वीक पर्यंत चालू ठेवायची टेस्ट. नेक्स्ट आहे दहा मिनिटाचा ब्रेक घ्या. किती झाले 3:10 लेफ्ट होऊ नका कोणी. ओके ऑनलाईन क्लास करतात ते. नेक्स्ट लेक्चर पण सुटीच आहे. 10 मिनिटं ब्रेक घ्या. माझा आवाज येतोय का? Yes, ma'am. 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. 3:10 तुम्ही लेफ्ट होऊ नका. ओके करेक्ट 3:10 मी पॉइंट चालू करणार आहे. Okay, ma'am. हा
हॅलो, Yes, हॅलो, yes, ma'am. आय एम ऑडिबल टू ऑल. Yes, ma'am. आलेत का सगळे? जे कोण जॉईन झाले नाही त्यांना सांगा जॉईन व्हायला. ठीक आहे, स्टार्ट करूया. Okay. So the second example of the semi-solid dosage form is a cream. What is meant by cream? Okay, it is a homogeneous semi-solid preparation consisting of the opaque emulsion contains lipophilic emulsifying agent. अजून एक डोसेस फॉर्म मध्ये डेफिनेशन दिली ना क्रीमची, ती कोणती? अजून कोण बॉयज मध्ये? क्रीमची डेफिनेशन ठीक आहे, ही सोडून आधीची दिली ती डोसेस फॉर्म मध्ये, ती सोपी आहे का? ती सोपी आहे. हा, जी सोपी ती करा. तुमच्या लक्षात राहील अशी. ठीक आहे. सो इट इज अ होमोजेनियस मीन्स व्हॉट? फॉर्म वन फेज. ओके. सेमी सॉलिड प्रिपरेशन consist of the opaque emulsion contains lipophilic emulsifying agent. म्हणजे थोड्या अमाउंट मध्ये काय इमल्शन जसं काय प्रिपरेशन होतं सेम तसंच क्रीम मध्ये होतं. सेमी सॉलिड प्रिपरेशन आहे, होमोजेनियस आहे. ओके. इट कंटेन्स लिपोफिलिक इमल्सिफाइंग एजंट. यामध्ये जो काही इमल्सिफाइंग एजंट आपण ऍड करतोय तो कसा आहे? लिपोफिलिक इमल्सिफाइंग एजंट. ओके. The consistency depend upon the type of emulsion. त्याची जी कन्सिस्टन्सी आहे, स्ट्रक्चर जे आहे, कसं त्याचं जे काही नेचर आहे, तर ते कशावरती डिपेंड आहे? तर ते कोणत्या टाइप ऑफ इमल्शन आहे. ओके. किती टाइप आहे ते इमल्शन मध्ये? मेन O by W आणि W by O. ओके. ऑन द नेचर ऑफ सॉलिड इन द इंटरनल फेज क्रीम आर, म्हणजे त्याच्या एक तर त्याच्या इमल्शनच्या टाइप वरती आणि सेकंड जे काही नेचर आपण जे सॉलिड त्यामध्ये मिक्स करतो आहे इंटरनल फेज. एक्सटर्नल फेज कोणते आहे आपल्या? म्हणजे जे काही व्हेइकल आहे एक्सटर्नल फेज आपण जर असं म्हणलं. ओके. आणि जे काही सॉलिड आहे जे दोन फेज, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आणि व्हेइकल, आणि त्याचबरोबर मग आपण जे काही एक्सेप्टेंट अदर जे यूज करतोय, मेन कोणकोणते इन्ग्रेडियंट आहेत? एक तर ड्रग ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपला, आणि जो सेकंड आहे तो बेस. ओके. जे काही प्रिपरेशन साठी जे बेस आपण यूज करतोय ते.
त्यामध्ये कोणत्या इमल्शनचा टाईप आहे, OYW आहे का WYO टाईप ऑफ इमल्शन, त्यानंतर जे काय आपण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सॉलिड फॉर्म मध्ये त्यात मिक्स करतो तर त्याच्या नेचरवरती डिपेंड आहे की त्याची कन्सिस्टन्सी कशी असणार आहे. क्रीमची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं नेचर कसं असणार आहे, खडबडीत, मऊ. तुम्हाला माहिती आहे क्रीम कशी असते, ऑइंटमेंट कसं असतं, जेल कसं असतं. ओके, तुम्ही बघितले. The creams are intended for the application to the skin or the certain mucous membrane. Mucous membrane म्हणजे जे काय बॉडी कॅव्हिटीज असतात त्याचा जो आतील जो लेअर असतो, ओके, आय मधील जो आतील जो लेअर आहे तो कशाचा आहे, म्युकस मेम्ब्रेनचा. आणि स्किन वरती आपण जे क्रीम यूज करतो त्याच्यासाठी हे यूज केले जातात. ते कशासाठी यूज केले जातात, फॉर प्रोटेक्शन, थेरापेटिक ऍक्शन, ओके, अँड प्रोफिलॅटिक पर्पज, म्हणजे प्रोटेक्शन साठी त्याचबरोबर थेरापेटिक ऍक्शन साठी, म्हणजे जे काही आपल्या बॉडीवरती जे काही वुंड्स तयार झालेले आहेत, म्हणजे जखम असेल त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी क्रीम्स आहेत ना, म्हणजे किंवा हे झालं असेल, पोळलेला असेल किंवा भाजलेला असेल तर त्याच्यावरती काय आपण करतो, क्रीम लावतो. वरती जे काय टॉपिकली आपण यूज करतो ते काय असतं की क्रीम यूज करतो. तर त्याचं थेरापेटिक ऍक्शन म्हणजे ते बरं होण्यासाठी, ओके, प्रोटेक्टिव्ह राहण्यासाठी, म्हणजे क्रीम आपण जे काय कोल्ड क्रीम ही वापरतो ती कशासाठी, ड्राय स्किन पडल्यानंतर आपली स्किनचं प्रोटेक्शन म्हणजे ते ड्राय राहू नये, ओके, प्रोटेक्ट राहावे त्याच्यासाठी, प्रोफिलॅटिक पर्पज साठी त्या यूज केल्या जातात. क्रीम जे भरपूर टाईप आहेत त्याचे एक्झाम्पल आहेत. ओके, ते प्रत्येक क्रीम कोण करते, मग ती मेडिकामेंट आहे का ते फक्त स्पेसिफिक त्यामध्ये नॉट विदाउट मेडिकामेंट आहे का विथ मेडिकामेंट. मेडिकामेंट्स म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, म्हणजे फक्त आपले स्किन प्रोटेक्ट करण्यासाठी आहे का स्किन वरती कोणकोणते जे डिसीज झालेले आहेत तर त्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी आहे. ट्रीटमेंट करायची असेल तर त्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट लागणार, आणि फक्त स्किन आपली इमॉल्युएट करायची आहे, फक्त ते प्रोटेक्शन करायचं आहे, फक्त ग्लो आणण्यासाठी किंवा आपली स्किन स्मूथ राहण्यासाठी, तर त्या काय आहेत त्यामध्ये फक्त एक्सापियंट यूज केलेले असतात, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्यामध्ये यूज केलेले नसतात. प्रिपरेशन ऑफ क्रीम, आता ही जी क्रीम आहे ती कशी प्रिपेअर करायची किंवा त्याचे स्टेप्स कोणकोणते आहेत. त्यामध्ये बघा, प्रिपरेशन ऑफ ऑइल फेज. फर्स्टली काय करायचं की ऑइल फेज प्रिपेअर करायचे. ऑइल फेज आणि ऍक्वेस फेज वेगवेगळ्या दोन फेजेस प्रिपेअर करायचे. जसं इमल्शन मध्ये आपण करत होतो, एक ऑइल फेज घेतलेली आहे आणि एक ऍक्वेस फेज घेतलेली आहे. देन इन्ग्रेडियंट आर डिस्पर्स इन द मिनरल ऑइल. जे काय ऑइल फेज आहे, जे काही पावडर आहे, ते इन्ग्रेडियंट आहे ते त्या ऑइल फेज मध्ये डिस्पर्स करायचे. हिटिंग मे रिक्वायर्ड फॉर द मेल्टिंग. जर ते मेल्टिंग होण्यासाठी काय मेल्ट जर करायची गरज असेल तर त्यामध्ये हीट यूज करायची आहे. जर इझिली ते मिसिबल होत असेल तर त्याला मिसिबल करून ते काय करायचे, ऑइली फेज प्रिपेअर करायचे. नेक्स्ट काय करायचं की ऍक्वियस फेज. सायमल्टेनियसली त्याचबरोबर काय करायचं, ऍक्वियस फेज. ऍक्वियस फेज मध्ये काय घेणार तुम्ही, वॉटर, ओके. त्यामध्ये काय करायचं, इमल्सिफायर्स किंवा जे स्टॅबिलायझर असतात, थिकनर्स असतात, ओके, डिस्पर्स करायचे त्या वॉटर मध्ये. हिटिंग मे बी रिक्वायर्ड फॉर द हायड्रेटिंग, ओके. जे काही पावडरचं जे जे ऑइल मध्ये डिझॉल्व आहे ते काय करायचंय, ऑइली फेज मध्ये जे काही मिनरल ऑइल डिझॉल्व करायचे. आणि ऍक्वियस फेज मध्ये काय, इमल्सिफाइंग एजंट, थिकनर, जी विस्कोसिटी मेंटेन करण्यासाठी, थिक होण्यासाठी ही जी क्रीम आहे कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी, म्हणजे जास्त लिक्विड नाही जास्त सॉलिड नाही, सेमी सॉलिड, त्याचं स्ट्रक्चर ठेवण्यासाठी त्यामध्ये थिकनिंग एजंट त्यामध्ये ऍड केलेले असतात. ओके, अजून काही जे आपले प्रिझर्वेटिव्ह आहे ते वॉटर फेज मध्ये काय केले जातं, ऍड केले जातात. आणि जर त्याला गरज असेल डिझॉल्व होण्यासाठी तर त्याला हीट दिली जाते. ओके, असे दोन फेजेस आपण प्रिपेअर केलेले आहेत. फॉर्मिंग द इमल्शन, तर त्या दोन फेजेस काय करायचे, आता एकत्र मिक्स करायचे.
जो भी ते ठीक आहे. ते काय करायचंय दोन्ही फेजेस एकत्र करून ऍजिटेशन म्हणजे काय शेक केलं जात. त्याला काय म्हणायचं ऍजिटेशन बेंडिंग अंडर द विगरस ऍजिटेशन. ते दोन्ही काय करायचंय एका कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचंय किंवा एका बिकर मध्ये घ्यायचंय आणि काय करायचंय ऍक्वियस आणि नॉन ऍक्वियस फेज मिक्स करायचे एकाच त्या कोनिकल फ्लास्क मध्ये किंवा बिकर मध्ये. मोस्टली कोनिकल फ्लास्क तुमच्यासाठी प्रेफरेबल राहील कारण ते शेक करताना सांडत नाही. ओके शेक करायचंय जोपर्यंत ते मिक्स होत नाही. डिस्पर्सिंग द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आणि त्यामध्ये काय जे काही इमल्सिफाइंग एजंट ऍड केलेलं असतं त्यामध्ये काय विसिबल होतं आणि ते जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते युनिफॉर्मली त्या जे काही व्हेइकल आहे त्यामध्ये काय होतं की डिस्पर्स होतं. ठीक आहे. आणि मग आता तुम्ही म्हणाल की इथे एक ऑइली फेज घेतले एक वॉटर घेतले हे कसं लिक्विड फॉर्म मध्ये आहे. ओके क्रीमचं नेचर कसं असतं सेमी सॉलिडोसिस फॉर्म मध्ये सेमी सॉलिड आहे. तर हे लिक्विड तुम्ही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्या लिक्विड मध्ये टाकताय मग हे सेमी सॉलिड कसं होतं. तर ते सेमी सॉलिड होण्यासाठीच त्यामध्ये थिकनर एजंट थिकनिंग एजंट ऍड केलेलं असतं. काय होतं की ते घट्ट होतं क्रीम सारखं होतं. ते मिक्स जेव्हा आपण करतो त्या लिक्विड मध्ये ते पावडर एकतर पावडर तुमची ड्राय आहे जे काही पावडर तुम्ही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्यामध्ये मिक्स करताय जे काही एक्सापियंट त्यामध्ये मिक्स करताय प्रिझर्वेटिव्ह असतील इमल्सिफाइंग एजंट असतील थिकनिंग एजंट असतील तुमचे जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे काही पावडर असेल ते काय आहे सॉलिड फॉर्म मध्ये आहे. लिक्विड फॉर्म मध्ये फक्त काय आहे ऑइली फेज आणि ऍक्वियस फेज आहे. ओके तर ऑइली फेज मध्ये तुम्ही काय करताय पावडर जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत जर ते ऑइली फेज मध्ये डिझॉल्व्ह असतील तर ते ऑइल मध्ये मिक्स करतात. ओके ऑइल मध्ये मिक्स करताना थोडं का होईना ते विस्कस नेचर मध्ये होणार. ओके आणि लिक्विड मध्ये काय सॉरी वॉटर मध्ये काय करता तुम्ही इमल्सिफाइंग एजंट थिकनर जे काय प्रिझर्वेटिव्ह असतील प्रोटेक्टिव्ह एजंट असतील ओके तर ते काय करताय त्या वॉटर मध्ये मिक्स करतात त्यानंतर ते दोन्ही एकत्र मिक्स करताय. ते कसं असतं एकदम असं क्रीमचं नेचर म्हणजे सेमी सॉलिड फॉर्म मध्ये येतं. ओके म्हणजे घट्ट होतं. जे काही लिक्विड जरी असलं तर त्यात जे काही आपण ऍड करतो इन्ग्रेडियंट ते सॉलिड फॉर्म मध्ये सॉलिड आणि लिक्विड एकत्र केल्यामुळे थोडं काय होईना ते कसं होणार घट्ट होणार. ओके आणि जरी त्याचं प्रमाण कमी असलं लिक्विडचं अमाऊंट जास्त असलं त्यामध्ये तरी आपण त्यात काय टाकतोय थिकनिंग एजंट टाकतोय जे की थिकनिंग एजंट काय होतं थिक होतं आणि त्याला सेमी सॉलिड फॉर्म आहे. ओके जसं की आपला ऑइंटमेंटचं आहे मी क्रीम जनरली बघता त्याचं नेचर कसं असतं तसंच नेचर त्या क्रीमचं येतं. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत ते म्हणजे युनिफॉर्म कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपण काय करतो शेक करतो किंवा स्टर करतो. बाद झाले बोर होते उठून बसता का एकदा उठा आणि बसा. ठीक आहे नेक्स्ट हा झाला आता प्रश्न. ठीक आहे इव्हॅल्युएशन ऑफ क्रीम्स. हा तर क्रीमचं इव्हॅल्युएशन म्हणजे जे काय आता प्रिपेअर केली आहे आपण त्याचं इव्हॅल्युएशन बघायचं म्हणजे ती स्टँडर्ड आहे का कोणकोणतं टेस्ट ती स्टँडर्ड आहे तुमची ही क्रीम स्टँडर्ड आहे हे चेक करायचं कसं. तर ह्याला दोन मेथड आहेत बघा. एक आहे रिओलॉजी ओके नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी.
फर्स्ट रिओलॉजी मध्ये बघा किंवा विस्कोसिटी, रिओलॉजी ऑर विस्कोसिटी शुड रिमेन कॉन्स्टंट. तर ही कशी असते, विस्कोसिटी और रिओलॉजी जी काय स्टँडर्ड असते ती कॉन्स्टंट असते. रिओलॉजी मेजरमेंट आर युटिलाइज टू द कॅरेक्टरिस्टिक्स द इझी ऑफ द pouring from the bottle, squeezing from the tube or the container. म्हणजे त्याची विस्कोसिटी कशी चेक करायची किंवा रिओलॉजी कशी चेक करायची, तर एका बॉटल मधून ते दुसऱ्या बॉटल मध्ये पोर करताना त्याचा जो काय फ्लो आहे त्याच्यावरून आपण काय विस्कोसिटी चेक करतो ना. जर त्याची विस्कोसिटी कमी असेल तर ते इझिली पोर होतं, पण ते फिस्कस असेल तर काय होतं, त्याला एक टाइम लागतो एका बॉटल मधून दुसऱ्या बॉटल मध्ये जाण्यासाठी. ओके, जो काय फ्लो असतो त्याचा तो स्लो असतो. समजते का काय म्हणलं मी? नाही थांबा, उठा. रिओलॉजी मध्ये काय चेक करतो आपण? विस्कोसिटी. विस्कोसिटी कशी चेक करतो? तेच आता जे सांगितलं तुम्ही की एका बॉटल मधून, ठीक आहे बसा, तर एका बॉटल मधून काय करतो की दुसऱ्या बॉटल मध्ये किंवा जे काही दुसरं कंटेनर आहे त्यामध्ये काय करायचंय, ते पोर करायचं आहे. ओके, त्याच्यावरून काय करतात, त्याचा जो काय फ्लोचा रेट आहे ह्याच्यावरून त्याची रिओलॉजी चेक केली जाते किंवा विस्कोसिटी चेक केली जाते. मेंटेनिंग द प्रोडक्ट शेप इन जार. तर त्याचा जो शेप आहे तो जारचा सेम जसा काय येतो, ज्या कंटेनर मध्ये ठेवाल त्या कंटेनरचा शेप त्याला येऊन जातो. ओके, आफ्टर द एक्सट्रॅक्शन rubbing the product on the skin. The viscosity can be measured using the viscometer. Okay, used for such liquids. तर यामध्ये विस्कोसिटी चेक करण्यासाठी विस्कोमीटर हा एक अपॅरेटस आहे, त्याच्याद्वारे काय केलं जातं, विस्कोसिटी त्या लिक्विडची जे काय प्रिपरेशन तयार केलं आहे त्याची विस्कोसिटी चेक केली जाते. आणि जे काय आपण रॅन्डमली चेक करतो त्याची विस्कोसिटी म्हणजे प्रॉपर त्याची विस्कोसिटी चेक होत नाही, फक्त ते विस्कस आहे की नाही नॉर्मली जनरली आपण सांगून जातो की एका बॉटल मधून दुसऱ्या बॉटल मध्ये किंवा एका कंटेनर मधून दुसऱ्या कंटेनर मध्ये जेव्हा ते पोर करत असतो त्याचा जो काही फ्लो असतो तो कमी असतो जास्त असतो, ह्याच्यावरून ते आपण विस्कोसिटी त्याची मेजर करतो. नेक्स्ट आहे बघा सेन्सिटिव्हिटी. Sensitivity are the various types of the ingredient are used with the occasional uses of the antiseptic hormones. तर प्रत्येक जे काही क्रीम्स असते त्याच्या अँटीसेप्टिक किंवा हार्मोन म्हणजे हार्मोनलच्या ह्याच्यावरून तयार केले, अँटीपायरेटिक असेल म्हणजे अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट, अँटीमायक्रोबियल असे जे काही क्रीम्स असतात, तर ह्याचे वेगवेगळे इन्ग्रेडियंट वेगवेगळ्या टाईपच्या कोणत्या डिसीज वरती आहेत, कोणत्या ह्याच्या आहेत, तर प्रत्येकाच्या जे काही इन्ग्रेडियंट असतात ते वेगवेगळे असतात. ओके, देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ सेन्सिटायझेशन ऑर फोटोसेन्सिटायझेशन ऑफ द स्किन. त्याच्यावरती म्हणजे सेन्सेशन होण्याचे चान्सेस म्हणजे इरिटेशन किंवा ती जर क्रीम आपण अप्लाय केली आपल्या स्किन वरती तर काही जणांना अलर्जी होते किंवा म्हणजे रेडनेस होणं, सिम्पटम्स दाखवतं, रेड होणं किंवा इरिटेशन होणं, तर हे काही म्हणजे त्या क्रीमला किंवा त्या डोसेस फॉर्मला ते काय आहे, अलर्जी आहे किंवा सेन्सिटिव्ह आहे किंवा फोटोसेन्सिटायझेशन होतं. दिस शुड बी टेस्टेड बिफोर हँड. ओके, तर ही जी काही टेस्ट आहे ती आपण आधी म्हणजे क्रीम तयार केल्यानंतर आपल्या मार्केटमध्ये येण्याच्या आधी ह्या टेस्ट करतो. दिस टेस्ट इज नॉर्मली डन बाय द पॅच टेस्ट ऑन द स्किन. जसे की ऑइंटमेंटचा जसा पॅच आपण केलता रॅट वरती केलता, सेम तसंच क्रीमचं पण काय करायचंय, पॅच तयार करायचं. कॅन बी आयदर ओपन ऑर द एक्सक्लुसिव्ह. The test sample is applied along with the standard market product at the different places. Effect is a compared after the period of time. आता जे काही मार्केटमध्ये ऑलरेडी आलेलं आहे, ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या लॅब आता कॉलेज मध्ये तुम्ही एखादी क्रीम तयार केली, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे काही तुमचे बेसिस आहेत
ते सगळे घेऊन तुम्ही काय केलेलं आहे की तुम्ही क्रीम तयार केली आहे. ओके, आता ही तुमची क्रीम बरोबर आहे का किंवा ती ह्युमन यूज साठी सेफ आहे का हे कसं चेक करायचं, तर त्याचा एक पॅच तयार करा किंवा जे काही मार्केटमधील जी क्रीम आहे जे ऑलरेडी त्याचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे, ती सेफ आहे, कन्फर्म झालेली आहे, मगच ती मार्केटमध्ये आलेली आहे. ती सेम जे काही तुमचं फॉर्म्युलेशन आहे त्या सेम फॉर्म्युलेशनची क्रीम मार्केटमधील एक घ्या आणि तुम्ही प्रिपेअर केलेली एक घ्या. तर ते काय करायचं की वेगवेगळ्या जागेवरती हाताच्या आपल्या किंवा स्किनच्या वेगवेगळ्या पार्ट वरती त्या 2 क्रीम ऍट अ टाइम तुम्ही अप्लाय करायचे, लावायचे. ओके, आणि एका सर्टन पिरियड नंतर काय करायचे की दोन्हीचा इफेक्ट काय आहे, जी काही तुमची स्टँडर्ड जी मार्केटमधील आणलेली क्रीम आहे त्याचा इफेक्ट आणि जी तुम्ही तयार केलेली आहे क्रीम त्याचा इफेक्ट आपल्या स्किनवरती कसा आहे हे चेक करायचं. आता ते कसं करायचं की स्टँडर्डचा इफेक्ट कसा आहे आणि तुम्ही केलेल्याचं कसं आहे ह्याचं कंपॅरिझन करायचं. ओके, जर सेम इफेक्ट असेल तर तुम्ही केलेली क्रीम आहे ती काय आहे, स्टँडर्ड आहे किंवा ती मार्केटमध्ये येण्यासाठी सेफ आहे. ओके, त्यामध्ये काय डिफरन्स असतील. ओके, म्हणजे तुम्ही जे स्टँडर्ड जी क्रीम यूज करताय तिथे इरिटंट नसणारच आहे कारण ती ऑलरेडी त्याचं फॉर्म्युलेशन तसं तयार केलेलं आहे. पण तुमची जर तयार केलेली आहे जी क्रीम ते जर रेडनेस येत असेल, इचिंग होत असेल किंवा त्याचं पेनिट्रेशन नीट होत नसेल, विस्कोसिटी नीट नसेल, ओके, तर हे काय ते सेफ नाही क्रीम किंवा ती स्टँडर्ड झालेली नाही. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. तर ही टेस्ट ह्याच्यासाठीच असते की तुम्ही जे केलेलं आहे, जे काही तुम्ही डोसेस फॉर्म प्रिपेअर केलेला आहे तर ते मार्केटमध्ये आणण्यासाठी सेफ आहे का नाही हे टेस्ट केलं जातं. किंवा जे तुम्ही आता टॅबलेट तुम्ही प्रिपेअर केले आहे जनरली, ओके, तर त्याचा रेट ऑफ रिलीज मी एक्झाम्पल देते फक्त. जसं क्रीम मध्ये पेनिट्रेशन किती होतंय हे चेक करतोय, आपल्या बॉडीमध्ये त्याचा ड्रग किती जातो हे बघतो. ओके, तसंच टॅबलेट मध्ये समजा म्हणजे एक एक्झाम्पल देते मी फक्त की तुम्ही टॅबलेट तयार केलेली आहे आणि त्याचा हार्डनेसच चेक नाही केला. हार्डनेस म्हणजे किती हार्ड आहे ती टॅबलेट, जेवढी हार्ड असेल तेवढीच ती डिझॉल्व्ह होण्याला टाइम लागणार आणि जेवढा डिझॉल्व्ह व्हायला टाइम लागेल तेवढाच त्याचा रिलीज होण्याचा जो रेट आहे तो कमी होणार, म्हणजे त्याला रिलीज होण्यासाठी जास्त टाइम लागणार. जास्त टाइम तिथे गेल्यामुळे काय होणार की त्याचा इफेक्ट व्हायला पण जास्त टाइम लागणार. कळतंय का, म्हणजे एका हार्डनेस वरती तुमची जी काही प्रोसेस आहे ऍक्शनची ती डिपेंड आहे. म्हणजे ते हार्डनेस किती पाहिजे, सॉफ्टनेस किती पाहिजे. ओके, तसंच सेम क्रीम मध्ये त्याची सेन्सिटिव्हिटी किती पाहिजे, कोणकोणते त्याचे इरिटेशन्स होत आहेत आपल्या बॉडीवरती ते चेक करायचं. किती राहिले पार्ट, जेल नंतर अजून पेस्ट आहे. त्यानंतर तुमचं काय आहे, एक्सापियंट युज्ड इन द सेमी सॉलिड डोसेस फॉर्म हा एक पॉइंट राहतोय आणि फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डर्मल पेनिट्रेशन ऑफ ड्रग म्हणजे एका तुमच्या लेक्चरचा पार्ट राहतो. ओके, तर हा पार्ट जेवढा आज कंप्लीट करेल उद्या काय माझं लेक्चर होणार नाही. ओके, म्हणजे उद्याचे लेक्चर आज घेतले. ठीक आहे, जेल्स फक्त एका लेक्चर पुरता पार्ट ठेवूया. मग समजते का डोक्यावरून जाते हा.
बघा जेल्स, जेलची डेफिनेशन इथे gel is a semi-solid dosage form तुम्हाला येते अजून कोण न्यू मेंबर होते नाही वायवाला मी विचारणार आहे वायवाला मार्क्स असतील सांगितलं तरच मार्क्स आहेत ठीक आहे बघा जेल्स आर द होमोजिनियस क्लिअर ट्रान्सपरंट जेल कसं असतं ट्रान्सपरंट असतं ओके semi solid system consisting of the dispersion of small or large molecules in the aqueous liquid vehicle return jelly like by the addition of gelling agent खूप अवघड डेफिनेशन आहे ना आधी लिहिली चालते कुठलीही लिहा बुक मध्ये लिहा 2-3 बुक मध्ये असतील तर त्याचा मीनिंग आहे ओके प्रॉपर आलं पाहिजे मग मी आधी दिलेल्या डोसेस फॉर्म मध्ये लिहा किंवा ही लिहा किंवा बुक मध्ये लिहा वेगवेगळ्या बुक मध्ये असतील ते लिहा ओके पण खूप शॉर्ट मध्ये लिहू नका जसं प्रिस्क्रिप्शनची डेफिनेशन प्रिस्क्रिप्शन इज वर्ड obtained from the Latin word prescriptus and this is not definition okay this is their introduction तसं काही लिहू नका फक्त सेमी सॉलिड डोसेस फॉर्म आहे आणि स्किन वरती अप्लाय केले जातात ही डेफिनेशन नाही चालणार बघा बुक मध्ये लिहा ही दिलेली लिहा किंवा आधी जी डोसेस फॉर्म मध्ये दिलेली आहे ती लिहा दुसऱ्या बुक मध्ये लिहा कोणत्याही बुक मध्ये लिहा फक्त डेफिनेशन प्रॉपर आली पाहिजे त्याला काहीतरी मिनिंग असलं पाहिजे मिनिंगफुल पाहिजे ते फक्त सेमी सॉलिड डोसेस फॉर्म आहे आणि स्किन वरती अप्लाय केलं जातं पर्टिक्युलर क्रीमचे आहे का हे कसं कळणार ऑइंटमेंट पण स्किनवर अप्लाय केले जातं एक्सटर्नल बाकीचे सगळे जे काही डोसेस फॉर्म आहेत एक्सटर्नली अप्लाय केले जातात ते स्किन वरतीच अप्लाय केले जातं ओके तर काहीतरी त्याचं वेगळं जे आहे ते प्रॉपर मिनिंगफुल पाहिजे ओके it provide the cooling sensation when applied to the skin soothing effect or the cooling effect म्हणजे कसं असतं कूल जेव्हा ते अप्लाय आपल्या स्किन वरती केलं जातं ओके तर ते कसं असतं कूल त्याचा इफेक्ट असतो सुदिंग इफेक्ट म्हणतात त्याला किंवा कूलिंग इफेक्ट ओके इट युजली ट्रान्सलुसंट अँड द नॉन ग्रेसी ट्रान्सलुसंट मीन्स व्हॉट ट्रान्सपरंट असतं जेल ओके आणि नॉन ग्रेसी एकदम स्मूथ असं असतं they are used for the medications or the lubrication lubrications means they are based on the use of the gelling agents such as the agent may include तर ह्याच्यामध्ये काय असतं की जेलिंग एजंट त्यामध्ये ऍड केले जातं जसं इमल्शन मध्ये इमल्सिफाइंग एजंट तसं जेल मध्ये जेलिंग एजंट ऍड केले जातात बघा त्यामध्ये बघा सिंथेटिक मायक्रोमॉलिक्युल्स सच एज द कार्बोमर 934 हे काय आहे जेलिंग एजंट आहे सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह सच एज कार्बोमिथाइल सेल्युलोज और हायड्रॉक्सी प्रोपाइल मिथाइल सेल्युलोज हे काय आहे सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह आहे जे सिंथेटिकली किंवा सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे सेमी सिंथेटिक असतात ओके ते नॅचरल गम्स सिंथेटिक मायक्रोमॉलिक्युल मध्ये काय आहे एक्झाम्पल म्हणजे प्रॉपर पूर्ण ते कसं असतं सिंथेटिक म्हणजे आपल्या लॅबोरेटरी मध्ये
म्हणजे जे काही इंडस्ट्री आहे प्रिपेअर केलं जातं सिंथेटिक, म्हणजे पूर्ण केमिकल रिएक्शन पासून. सेमी सिंथेटिक म्हणजे काय केलं जातं की हर्बल किंवा जे नॅचरल आहेत त्याच्यावरती काय केलं जातं ते मॉडिफाय केलं जातं, त्याला सेमी सिंथेटिक म्हणतात. आणि नॅचरल म्हणजे पूर्ण नॅचरल जे काय असतात त्याच्यापासून, प्लांट पासून. ओके, तर नॅचरल गम्स ट्राय का, नॅचरल गम्स तुम्हाला माहित असतील, गम बघितले, हा डिंक. तर बघा इव्हॉल्युशन ऑफ जेल्स, जेलचे इव्हॉल्युशन. तर यामध्ये बघा पहिली जे आहे ड्रग कंटेंट. आता जे जेल मध्ये ड्रग कंटेंट चेक करायचं, किती ड्रग आहे, कंटेंट किती आहे आणि ते किती अमाऊंट मध्ये आहे. ओके, जेवढं लेबल वरती आहे तेवढंच त्या डोसेस फॉर्म मध्ये त्या ह्याच्यामध्ये कंटेंट तेवढे आहेत का हे चेक करायचं. 1 ग्रॅम ऑफ जेल वॉज ॲक्युरेट वे इन द 50 ml ऑफ व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. त्यामध्ये काय करायचं, 50 ml चा व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये काय करायचं की 1 ग्रॅम काय घ्यायचंय, जेल घ्यायचा ॲक्युरेट वेट करून. ओके, टू विच 20 ml ऑफ प्युरिफाईड वॉटर वॉज ॲडेड. नाही घेते, फक्त 4 वाजेपर्यंत घेते. तर ड्रग कंटेंट मध्ये काय करायचं की एक पॉलिमेट्रिक फ्लास्क घ्यायचा आहे 50 ml चा. ओके, त्यामध्ये काय करायचंय 1 ग्रॅम ऑफ जेल वे करून घ्यायचंय, त्यामध्ये 20 ml ऑफ प्युरिफाईड वॉटर मिक्स करायचं. ओके, विथ कंटिन्युअस शेक करायचं. ओके, व्हॉल्यूम वॉज ऍडजस्टेड विथ द मिक्सचर ऑफ 10% मिथेनॉल इन वॉटर. आता 10% मिथेनॉल मीन्स व्हॉट, 10% म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर मिथेनॉल असेल 100%, 10%, 20% कसं करायचं माहितीये तुम्हाला, कसं करायचं माहितीये का? पूर्ण ते 100 ml मिथेनॉल असेल तर ते किती कसं झालं 100%. म्हणजे पूर्ण जे काही 100 ml आहे ते काय आहे, मिथेनॉल आहे. आपल्याला किती करायचं, 10%. काय करायचंय
10 ml फक्त मिथेनॉल घ्यायचं आणि त्याला डायल्यूट करायचंय 100 ml होतं. त्यामध्ये तुमचं पॉइजन पार्ट असेल. फक्त काय करायचंय मिथेनॉल घ्यायचं आणि ही 100 पर्यंत त्याला वॉटरने डायल्यूट करायचं. समजतं? तर हे काय झालं 10% मिथेनॉल. 20% म्हणजे काय करायचंय 20 ml घ्यायचंय 100 पर्यंत डिसॉल्व करायचं. ओके. आता तुम्ही जे काही NaOH प्रिपेअर करत असतात तर त्याचं काय असतं की मॉलिक्युलर वेट 40 काय असतं त्याला युनिट असतं का नसतं ग्रॅम. बरोबर का 40 ग्रॅम. 1000 ml मध्ये डिसॉल्व केला किती होतं 1 मोलार. शिकवलं काय अनालिसिस मध्ये झालं असेल ना? हा आजच झालंय का? त्यामुळेच येते. किती गेला? ओके. तुम्ही जेव्हा एक कॉन्स्टंट ठेवता आणि ml कॉन्स्टंट ठेवले आपण फक्त काय करतोय की मोलार चेंज करतो आणि त्याच्यावरून हे चेंज करतो. ओके. ज्यावेळेस हे चेंज करतात हे कॉन्स्टंट ठेवायचं 1 ml 1 मोलार आणि 100 ml 1 मोलारच कॉन्सन्ट्रेशन राहिलं पाहिजे. जिथं 1000 घेत होतो तिथं 100 ml करायचंय तर त्याची क्वांटिटी किती आहे ओके. असं तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलला प्रिपेअर करायचं आहे. अनालिसिसला असेल केमिस्ट्रीला असेल. ओके. तर असं 10% मिथेनॉल त्यामध्ये ऍड करायचं. ओके. ऍब्झॉर्बन्स ऑफ सोल्युशन विथ ब्लँक वॉज मेजर्ड ऍट द 360 नॅनोमीटर बाय युझिंग द UV स्पेक्ट्रोफोटोमीटर. म्हणजे जे काही UV आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे 360 नॅनोमीटरला जे काय त्याचा लॅम्बडा मॅक्स असतो तो लॅम्बडा मॅक्स तिथे सेट करायचा आहे 360 डिग्री सेल्सिअस आणि त्यामध्ये काय करायचंय की हा जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन फ्लुइड्स असतात छोटे छोटे. तुमचं UV असतं त्यामध्ये थोडं मोठं छोटं असतं त्यामध्ये 2 असतात एक स्टँडर्ड जे काही सोल्युशन मध्ये तुम्ही आता वॉटर घेतले तर एक स्टँडर्ड वॉटरची असते ठेवायची असते आणि जे काही तुम्ही दुसरं सोल्युशन घेतले तर त्यामध्ये दुसरं सोल्युशन ठेवायचं. दोन्ही मधून ते रेस पास होतात आणि मग त्या 360 डिग्री सेल्सिअस रेस पास होतात आणि मग किती ऍब्सॉर्प्शन झाले किती ड्रग आहे त्यामध्ये त्या ऍब्सॉर्प्शन वरून काय कळते की त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. त्यानंतर तुम्ही थर्ड इयरला गेल्यावर UV बघाल तर कसं ऍब्झॉर्बन्स चेक केला जातो किंवा म्हणजे थर्ड इयर पासूनच असतं तुम्हाला. थर्ड इयर फायनल इयर एम फार्म. मेजरमेंट ऑफ पीएच कसा मेजर करायचा. पीएच ऑफ जेल was determined by the digital pH meter. डिजिटल pH मीटर बघितलंय बघा प्रॅक्टिकलला आता. ओके. तर त्यामध्ये त्याच्याद्वारे काय करायचं की पीएच त्याचा चेक केला जातो म्हणजे ऍसिडिक आहे न्यूट्रल आहे का बेसिक आहे हे त्या डिजिटल पीएच मीटर काय करायचं फक्त त्याचे जे रॉड्स असतात इलेक्ट्रोलाइट्स असतात ते त्या सोल्युशन मध्ये डीप करायचे आणि इकडून ते बटन स्टार्ट करायचं ते आपोआप त्याचा पीएच एक दाखवतो. एक स्टँडर्ड ठेवलेलं असतं आणि एक तुमचं सॅम्पल सोल्युशन ठेवलेलं असतं. दोन्ही मध्ये ते रॉड डीप केलेले असतात आणि काय होतं की तिथे तुमचं जे काही पीएच असेल त्या सोल्युशनचा तो तिथं डिटेक्ट होतो. 1 gram of gel was dissolved in the 100 ml of distilled water and stored at the
4 डिग्री सेल्सिअस फॉर द 2 hours. ओके, तर काय करायचंय, 1 ग्रॅम जेल घ्यायचंय, ते 100 ml मध्ये 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे, ज्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस 4 डिग्री सेल्सिअसला ते ठेवायचं आहे मेंटेन करून. आणि किती वेळ, 2 तास. आणि मग त्याचा पीएच काय करायचंय, चेक करायचं. त्या पीएच म्हणजे तुम्हाला त्यात काही करायचं नसतं, फक्त ते पीएच मीटर घ्यायचंय, त्या सोल्युशन मध्ये डीप करायचं, झालं. ते स्टार्ट करायचं, आपोआप त्याचं तर पीएच दाखवतो. आणि मग ते पीएच मेंटेन ऍडजस्ट करायचं असेल तर त्याला बफर सोल्युशन्स असतात. तुम्हाला एवढं काही डीप मध्ये जायची गरज नाही, केमिस्ट्री मध्ये येत. ठीक आहे, फिजिक्स मध्ये नाही. विस्कोसिटी, आता विस्कोसिटी सेम आलं. विस्कोसिटी कशाने मेजर करतो, विस्कोमीटर. ओके, तर हे विस्कोमीटरची काय डायग्राम आहे बघा. ब्रुकफिल्ड विस्कोमीटर, इट इज यूज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ विस्कोसिटी. हे विस्कोमीटर आहे बघा, खालचं जे दिसते, झूम करून बघा. हॅलो मॅम, हा बोला. हे कॉलेजमध्ये आहे का इन्स्ट्रुमेंट? विस्कोसिटीचं का मॅडम? येस मॅम. मे बी असेल. ओके. ठीक आहे, जेव्हा प्रॅक्टिकलला तुम्ही प्रॅक्टिकल कराल प्रिपरेशन, त्यावेळेस जर वेळ मिळाला तर आपण ह्या टेस्ट किंवा हे कसं होतं, आता ह्या ज्या टेस्ट असतात त्या लॅब लेवलच्या किंवा स्टुडंट लेवलच्या लेवल होत नाही, कारण ह्याला मग ॲनिमल लागतात किंवा ते आपल्याला ते डिटेक्ट करता येत नाही, एवढी त्याची स्टँडर्ड आपल्या कॉलेजमध्ये नाही. ओके, ते कसं असतं, लॅबोरेटरी म्हणजे जे काही स्टँडर्ड रिसर्चच्या लॅब असतात तिथे हे वर्क होतं इव्हॅल्युएशनचं. फक्त आपण त्याला प्रिपेअर करू शकतो, किंवा जे काही जनरल जे टेस्ट आहेत ते आपण कॉलेज लेवलवरती करू शकतो. ओके, जेल्स वेअर फिल्ड इन द जार अँड स्पेंडल वॉज लोड perpendicularly, taking care that spindles do not touch bottom of the jar. ओके, जे काय त्याचं जे गोल आकार आहे दिसते खाली स्टीलचा पेंडल, ते काय आहे, परपेंडिक्युलरली घ्यायचं आहे, म्हणजे सरळ. आणि त्या जारला किंवा त्या बिकरच्या साईडला किंवा जे काही बॉटम आहे त्याला टच नाही झाला पाहिजे. The spindles were rotated in the gel at the increasing shear the rate. रोटेट करायचं आणि त्याचा जो काय रेटिंगचा जो स्पीड आहे तो हळूहळू इन्क्रीज करायचा, किंवा त्याचा रेट कसा असतो 0.5, 1, 2.5 किंवा 5 RPM. RPM मीन्स व्हॉट, रेट पर मिनिट. ओके, एका मिनिटाला ते किती रिव्हॉल्युशन घेते किंवा किती वेळा ते रोटेट होते. म्हणजे एक असेल तर एका मिनिटाला ते 1, किंवा 5 असेल तर एका वेळेला 5. At each speed the corresponding dial reading was noted. त्याची जी विस्कोसिटी आहे ती चेक करतो ह्या विस्कोमीटरने. जेव्हा काय स्पेंडल असतं ते रोटेट होते ते जार मध्ये, ते असं ठेवायचं की जे परपेंडिक्युलर पाहिजे. ओके, जे काही जार आहे त्याला परपेंडिक्युलर पाहिजे, पण त्या दोन्ही कडांना किंवा जे एजेस असतात त्यांना किंवा जे काही साईडचा जो बॉटम आहे त्याला टच नाही होता कामा नये. ओके, आणि ते जे काही जेल आहे ते त्यामध्ये ते काय होतं की रोटेशन होतं, मिक्स होतं, आणि त्याची विस्कोसिटी चेक केली जाते. स्प्रेडेबिलिटी. ओके, स्प्रेडेबिलिटी, जेल आहे त्याची स्प्रेड किती स्प्रेड होते ते चेक करणं, त्याला काय म्हणतात, स्प्रेडेबिलिटी. The modified apparatus consisting the 2 glass slide containing gel in a between with the lower slide fixed to the wooden plate and the upper on touch to the balance by hook was used to determine the spreadability. तर यामध्ये बघा एक apparatus आहे, त्या 2 ग्लास स्लाइड आहेत. ओके, ज्याच्यामध्ये जेल आहे, त्याच्यावरती काय आहे, जेल आहे. इन बिटवीन विथ अ लोअर स्लाइड फिक्स टू द, जी काही लोअर स्लाइड आहे ती काय आहे, फिक्स आहे. ओके, जी काही सेकंड अप्पर आहे ती बॅलन्सवर अटॅच आहे. ओके, हुक म्हणजे हुकने अटॅच केलेली आहे. आणि ह्याच्या वरून आपण म्हणजे ते किती स्प्रेड होते किंवा ते रोटेट केल्यानंतर किती स्प्रेड होते
त्याच्यावरून काय त्याची स्प्रेडेबिलिटी चेक करतो. आता इथं काय असं हे दिलेलं नाही, डायग्राम दिलेलं नाही. चेक करूया आपण. ओके. आता यामध्ये बघा ही 2 स्लाइड्स असतात. एक लोअर जी फिक्स केलेली आहे त्या बोर्डचं जे काही ऍपरेटस आहे त्याला, आणि जी दुसरी आहे ती काय वर अशी टाईट केलेली आहे, वर टाईट केलेली. ओके. आणि त्याच्यावरती काय केलेलं आहे, लोड केलेला आहे एक जेल, त्याच्यावरती जेल लोड केलेला आहे. टाइम टेकन फॉर द अपर स्लाइड टू ट्रॅव्हल द डिस्टन्स 6 सेंटीमीटर. ओके. जे काही समजा हे apparatus आहे. असं नाही, फक्त तुम्हाला समजलं असेल तर असंच करायचं. 2 स्लाइड आहे, ह्याच्यामध्ये अंतर किती आहे, 6 सेंटीमीटर. दोन्ही वरही काय आहे, हे जे आहे इथेपर्यंत येत आहे. किती टाइम लागतो, जेल त्याच्यावरती जे जेल लोड केलेला आहे तो हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागतो किंवा किती वेळात ते ट्रॅव्हल होतं, त्याच्यावरून त्याची जी स्प्रेडेबिलिटी आहे, स्प्रेड होण्याची जे काही ॲबिलिटी आहे ती चेक केली जाते. असं काही काढू नका, लिहा फक्त. नाही तर असं काढत चालतं. कसं चेक करा, 2 स्लाइड्स असतात त्या apparatus वरती, दोन्ही वरती काय केलेलं असतं की एक फिक्स केलेली असती, लोअर जी असते ती फिक्स असती, आणि जी काही वरची असती स्लाइड वरची होती ती मुव्हेबल असते. ओके. त्याच्या ती तिथून खाली येईपर्यंत किती टाइम लागतो, किंवा तो जे जेल आहे त्याच्यावरती लोड केलेला ते स्प्रेड होण्यासाठी किती टाइम लागतो, ओके, इथपर्यंत यायला किती टाइम लागतो, त्याच्यावरून काय करते त्याची स्प्रेडेबिलिटी, स्प्रेड होण्याची जी ॲबिलिटी आहे ती आपण चेक करतो. बस. कोणकोणते पॉइंट राहिले आता, पेस्ट 5 स्लाइड राहिले, घेऊया. होरडच होतं का,
कोणाचं हा 5 मिनिटं चार्जिंग पण यांची कमी होत चालली फास्ट आहे तर पेस्ट आर बेसिकली ऑइंटमेंट into which high percentage of insoluble solid is present. Okay, so ointment आणि जे पेस्टचं जे स्ट्रक्चर आहे सेम आहे, फक्त पेस्ट मध्ये काय आहे म्हणजे हे ऑइंटमेंटच एक टाइप असल्यासारखं आहे ज्याच्यामध्ये सॉलिड मटेरियल आहे ते जास्त अमाउंट मध्ये इनसॉल्युबल आहे. ओके, दे आर युजुअली प्रिपेअर्ड बाय द इनकॉर्पोरेटिंग सॉलिड, दॅट मीन्स 25 to 50% त्यामध्ये काय असतं solid as okay directly into the congealed system by the levitation with the portion of the base to form the paste like mass. त्यामध्ये काय solid 25% किंवा 50% काय आहे solid आहे आणि दुसरे जे काय liquid vehicle आहेत ते राहिलेला पार्ट आहे, जे की ह्यामध्ये पेस्ट मध्ये काय जे काही इनसॉल्युबल सॉल्व्हेंट आहे ते पेस्ट मध्ये यूज केले आहे. ओके, आणि लेविगेशन ह्या मेथडने किंवा स्टरिंग ह्या मेथडने काय केलं जातं ते बेस पोर्शन त्यामध्ये मिक्स केला जातो आणि पेस्ट लाईक एक मास तयार केली जाते. ओके, the paste are less greasy or less penetrating than the ointment. It is same as like ointment, but difference in that paste, the large amount of the insoluble solid is present in the paste, that is a 25 to 50%. Okay. And in that it is a less greasy or less penetration असतं. ऑइंटमेंट पेक्षा कसं आहे लेस ग्रेसी आहे आणि लेस पेनिट्रेशनचं जे काय अमाऊंट आहे ते कमी आहे. डू नॉट फ्लो ऍट द बॉडी टेम्परेचर, तर ते फ्लो होत नाही बॉडी टेम्परेचरला. बॉडी टेम्परेचर किती असतं? तर एक्झाम्पल काय आहेत बघा पेस्टची. फॅटी पेस्ट मीन्स झिंक ऑक्साइड पेस्ट और टूथपेस्ट. जनरली टूथपेस्ट हे एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. त्याचं नेचर कसं असतं. बेस यूज्ड फॉर द पेस्ट, तर ह्यामध्ये बघा हायड्रोकार्बन बेस, वॉटर मिसिबल बेस. वॉटर मिसिबल बेसलाच काय म्हणतात? इमल्सिफाइंग. ओके, देन वॉटर सोल्युबल बेस. हे बेस ह्यामध्ये पण यूज केलेला आहे पेस्ट मध्ये. एक्झाम्पल बघा, जे काय हायड्रोकार्बन बेस आहे किंवा ओलिओजेनस बेस आहे, ऑरची नावं लक्षात ठेवा एमसीक्यू साठी. ओके, प्लीज जे आहेत हायड्रोकार्बन बेसिसला ऑर नाव काय आहे? ओलिओजेनस. वॉटर मिसिबल किंवा वॉटर रिम्युएबल बेस किंवा इमल्सिफाइड बेस. ओके, तर यामध्ये बघा हायड्रोकार्बन बेसला एक्झाम्पल काय आहे? सॉफ्ट पॅराफिन, लिक्विड पॅराफिन. It is used as a hydrocarbon base. Okay, water miscible base म्हणजेच काय emulsifying जे आहेत. Okay, used as base along the glycerin is also used as a base. emulsifying ointment आहे ते पेस्ट साठी बेस म्हणून यूज केलं जातं. ऑइंटमेंटचा जो बेस आहे तो किंवा जे काही ग्लिसरीन आहे ते बेस म्हणून यूज केलं जातं. ओके, वॉटर सोल्युबल बेस combination of high and low molecular weight MW PEG are mixed together as a base. Okay, तर ही एक्झाम्पल तुमच्या एमसीक्यू साठी इथं. सॉफ्ट पॅराफिन हे कशाचं एक्झाम्पल आहे? सॉफ्ट पॅराफिन इज अ एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश. ओके, हायड्रोकार्बन बेस, वॉटर मिसिबल बेस, ओके, वॉटर सोल्युबल बेस, और another type is a first method is a fusion method of preparation of paste. In that first method is a fusion method. Okay, any powder pass through under the mesh number 180. Mesh number means sieve number. Okay,
ज्यामध्ये आपण काय करतो की युनिफॉर्म साईज येण्यासाठी आपण सिव मधून पास करतो, त्यालाच काय म्हणतात मेश नंबर. ओके, सो एनी पावडर पास थ्रू द अंडर द मेश नंबर 180 180 जो नंबर असलेली जी काही सिव आहे त्यामधून ही पावडर पास करायची. ओके, मेल्ट ऑल द बेसिस अँड वॅक्स विथ कंटिन्युअस स्टरिंग. CONTI म्हणजे कंटिन्युअस आहे, ते शॉर्ट फॉर्म दिलं. तर जे काय बेसिस आहेत किंवा जे वॅक्स आपण यूज करतो पेस्ट प्रिपरेशन साठी, तर ते काय करायचं मेल्ट करायचं. ओके, कंटिन्युअस स्टर करत. फक्त तुम्ही त्याला मेल्ट करायला ठेवलंय तसं ठेवलंय असं नसतं, ते काय होतं की करपतं, त्याला स्टरिंग करायला लागतं. ओके, कंटिन्यू. देन ऑल द पावडर फॉर इन्ग्रेडियंट अँड when continuous or the constant stirring until cool. तर त्यामध्ये काय करायचं ऍड करायची ती पावडर, जे काही वॅक्स प्रिपेअर जे काही मेल्ट केलेलं आहे बेस आणि वॅक्स जे काही मेल्ट केलेलं आहे त्यामध्ये काय करायचं पावडर ऍड करायचे कॉन्स्टंटली, त्यामध्ये कंटिन्युअसली स्टरिंग करत करत. ठीक आहे, पेट्री प्लेट घेतलेली आहे तुम्ही. पेट्री प्लेट मध्ये कशी असते माहिती, चायना डिश व्हाईट कलरची असते. ओके, त्यामध्ये काय करायचं वाटी असते आपली, तसंच सेम चायना डिश, त्यालाच काय म्हणतात पेट्री डिश म्हणतात, व्हाईट कलरचे असते. ओके, तर त्यामध्ये काय करायचं की ते वॅक्स घ्यायचे, बेस घ्यायचे, ते मेल्ट करायचे आणि मेल्ट एकदा झाले की ते काय करायचं खाली म्हणजे कूल करायला ठेवायचे आणि ते कूल करतानाच काय करायचं त्यामध्ये पावडर कंटिन्युअस स्टर करत करत ते मिक्स करायचं. ओके, आणि कूल. आता एक्झाम्पल कोणकोणते आहेत ह्यामध्ये, फ्युजन मेथडनी जे प्रिपेअर करतात जे पेस्ट, त्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत, झिंक अँड वर्ल्ड टार पेस्ट. ओके, ही पेस्ट ह्या फ्युजन मेथडनी प्रिपेअर केली. मेथड खूप सोपे आहे, फक्त काय करायचंय जे काही ड्राय इन्ग्रेडियंट सॉलिड इन्ग्रेडियंट आहेत पावडर आहे ती 180 मेश नंबर मधून पास करायचे. जे काही मेल्ट जे काही हे बेसिस घेतलेले वॅक्स आहे ते मेल्ट करायचे. मेल्ट केल्यानंतर जे काही पास सिव मधून पास केलेली पावडर त्यामध्ये ऍड करायचे आणि स्टर करायचे जोपर्यंत ती कूल होत नाही. जसं जसं कूल होत जातं ते तसं काय जे काही मेल्ट झालेला बेस आहे तो असं फ्रीज व्हायला लागतो आणि मग ते घट्ट होतं, पेस्ट तयार होते. नेक्स्ट आहे फ्युजन अँड फ्रॅच्युरेशन मेथड. ओके, त्यात फ्रॅच्युरेशन method. Pass the powder through the mesh number 180 degree. Then melt the base. Take powder in mortar and saturate with the melted base. त्यामध्ये काय करत होतो आपण कूल करतानाच किंवा मेल्ट केल्यानंतर काय करत होतो त्यामध्ये पावडर मिक्स करत आणि स्टर करत होतो. त्यात काय करायचंय पावडर एकदा 180 चा ज्या मेश नंबर मधून जे काही सिव आहे त्यामधून पास करायचे, जे काही बेस आहे ते मेल्ट करायचे. ओके, आणि ते दोन्ही काय करायचं मॉर्टर मध्ये घ्यायचे आणि त्याला ट्रॅच्युरेट करायचं दोन्ही एकत्र. ट्रॅच्युरेट अंटिल बिकम कूल. जोपर्यंत ते कूल होत नाही तोपर्यंत ट्रॅच्युरेट करायचं. ट्रॅच्युरेट करायचं म्हणजे तुम्हाला समजतंय, मॉर्टर घ्यायचं असं उकळी जशी असते आपली तर आपण बारीक करतो. ओके, बारीक करतो त्याला काय म्हणायचं पेस्टल, ज्यामध्ये करतो ते मॉर्टर. ओके, आणि मग आपण काय करतो की ती पावडर त्यामध्ये ऍड करतोय, जे मेल्ट झालेले जे बेसिस आहेत ते त्यात ऍड करतो आणि ते फक्त मिक्स करायचे, ट्रॅच्युरेट करायचे, बारीक करायचे आणि मिक्स करत करत ते काय होतं कूल. जोपर्यंत कूल होत नाही तोपर्यंत ते त्याला ट्रॅच्युरेट करायचे. ओके, प्रेशर अप्लाय करायचं, ट्रॅच्युरेट अंटिल बिकम कूल. आता ह्यामध्ये एक्झाम्पल कुठले येते, ह्या मेथडनी कुठली पेस्ट तयार केली जाते तर कंपाऊंड झिंक पेस्ट, बीपी. बीपी मीन्स व्हॉट, बीपी ब्रिटिश फार्माकोपिया. बीपी म्हणजे बॉइलिंग पॉइंट नाही किंवा ब्लड प्रेशर नाही, ब्रिटिश फार्माकोपिया. ओके, युएसपी चं कसं युनायटेड स्टेट फार्माकोपिया. आयपी म्हणजे काय, बीपी म्हणजे काय, बीपी म्हणजे काय, ब्लड प्रेशर नाही किंवा बॉइलिंग पॉइंट नाही. ओके,
यूज झालं फ्रेश ना. ओके, त्याचा यूज काय आहे बघा. झिंक पेस्ट जे काही कंपाऊंड झिंक पेस्ट आहे त्याचा यूज काय, ट्रीटमेंट फॉर द एन्झिमा. ओके, ऑल्सो ऍक्ट ऍज अ सन प्रोटेक्टिव्ह. एक्झिमा ना, एक्झिमा. ओके, आणि सन प्रोटेक्शन म्हणजे जे काय आपल्या सन पासून ज्या रेज येतात, युव्ही रेज माहित आहे आपल्या स्किन वरती, मग ते जे रिएक्शन होते, हार्मफुल आपली स्किन होते, तर त्या स्किनचं जे युव्ही रेज आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन होण्यासाठी ही पेस्ट यूज केली जाते. कंपाऊंड झिंक पेस्ट मोस्टली जे मॅच मध्ये जी व्हाईट कलरची दिसते, म्हणजे क्रिकेटर्स आपल्या चेहऱ्यावरती लावतात, झिंक पेस्ट असते माहितीये का. हा, ते कशासाठी असते तर स्किनचं प्रोटेक्शन, सनचे जे रेज असतात, युव्ही रेज असतात, त्याचं स्किनचं आपलं प्रोटेक्शन होण्यासाठी. Evolution of paste. Okay, determination of pH. pH कसा चेक केला जातो, कोणता, हा डिजिटल pH मीटर यूज करून चेक केलं जातं. ओके, pH of ideal formulation of paste was determined by 1% aqueous solution. Okay, 1% aqueous solution त्यामध्ये घेतलं जातं आणि त्याचा pH चेक केला जातो. म्हणजे हे pH डिटर्मिनेशन मध्ये बघा इम्पॉर्टंट काय आहे, डिजिटल pH मीटर. डिस्कोसिटी मेजर करण्यासाठी तुम्ही काय वापरणार, काय यूज करणार, डिस्कोमीटर. ओके, आणि जो काय किती कॉन्सेंट ड्रगचं जे कंटेंट आहे ते किती जेल मध्ये, तर ती युव्ही ऍब्सॉर्प्शन मध्ये चेक केलं जातं. ठीक आहे. देन डिटर्मिनेशन ऑफ स्प्रेडेबिलिटी मीटर. For the determination of the spreadability, excess of sample was applied in between two glass slide, was compressed to uniform thickness by placing the 1000 gram weight for 5 minutes. Okay, time required to separate the two slides, that means time in which upper glass slide moves over the plate was taken to measure the spreadability. ओके, जसं की मी तुम्हाला सांगितलं 2 स्लाइड होत्या, त्याच्यावरती किती किती अप्लाय करायचं, 1000 ग्रॅम. ओके, आणि किती पर्यंत ते 5 मिनिट त्याचा टाइम आहे. ओके, मग ते व जे काही अप्पर जी काही ग्लास स्लाइड आहे मूव ओव्हर त्या दुसऱ्या स्लाइड वरती काय झालं, दुसऱ्या स्लाइड वरती म्हणजे मूव्ह होण्यासाठी त्याला किती टाइम लागतो किंवा ते चेक करायचे, ते काय आहे, स्प्रेडेबिलिटी. ओके, ह्याच्यामध्ये 2 स्लाइड आहेत, त्याच्यावरती 1000 ग्रॅम काय पेस्ट बे करून त्यावरती लोड केलेली आहे आणि त्याला टायमिंग किती दिलाय, 5 मिनिटाचा. ओके, त्या 5 मिनिटात ती जी काही वरची स्लाइड आहे, ओके, खालची जी स्लाइड असते ती फिक्स केली असते, वरची असते ती मुव्हेबल असते. ओके, तर त्या 5 मिनिटात ती वरची स्लाइड खालच्या स्लाइड वरती लोड होते का, तर त्याचं काय आहे ते, तर त्याच्यावरती त्याची जर ती झाली तर ती स्प्रेडेबिलिटीची टेस्ट आहे ती पास झाली, जर ती नाही झाली तर स्प्रेडेबिलिटीची टेस्ट फेल झाली. ओके, ह्याच्यावरून त्याची स्प्रेडेबिलिटी चेक केली जाते. पेस्ट मध्ये काय काय बघितलं, पेस्टची डेफिनेशन, बेसिस युज्ड, त्यानंतर मेथड युज्ड ऑफ प्रिपरेशन. ओके, आणि इव्हॅल्युएशन ऑफ पेस्ट. ओके, कोणकोणते मेथड आहेत प्रिपरेशनच्या, फ्युजन मेथड अँड सॅच्युरेशन मेथड.
फ्युजन मेथड मध्ये काय केलं जातं, कशी केली जाते, फक्त 2-3 स्टेप मध्येच मेथड आहे. काय केलं जातं, हा हा 180 नंबरच्या सीयूज मधून ती पास केली जाते पावडर. जे काही तुमचे बेस आहेत, जे काही वॅक्स आहेत ते मेल्ट केले जातात आणि ते दोन्ही मिक्स केलं जातं, स्टर केलं जातं कंटिन्युअसली जोपर्यंत ते कूल होत नाही. आणि ट्रॅच्युरेशन मध्ये काय आहे, सेम तसंच आहे, फक्त ते मॉर्टर मध्ये घ्यायचं आहे आणि त्याला ट्रॅच्युरेट करायचं जोपर्यंत ते कूल होत नाही. ओके, बेसिस कोणकोणते यूज केलेले आहेत, 3 ना, हायड्रो कार्बन, वॉटर मिसिबल आणि वॉटर सोल्युबल. मग त्यामध्ये हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत, पेस्टची डेफिनेशन कशी असते ते, त्याच्या प्रॉपर्टीज, नॉन ग्रीसी, नॉन पेनिट्रेट. ओके, आणि ऑइंटमेंट पेक्षा त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट मध्ये काय असतं की ड्राय सॉलिड पार्ट असतो, तो किती असतो, 25 ते 50%. ओके, आणि नेक्स्ट काय बघितलं अजून, इव्हॅल्युएशन टेस्ट कोणकोणत्या, स्प्रेडेबिलिटी आणि पीएच मीटर. अजून कोणकोणत्या, 2. समजलं. आज काय काय बघितलं, ऑइंटमेंटचा पहिला लेक्चर मध्ये काय बघितलं, ऑइंटमेंटचे बेस कोणकोणते होते, हा बेस, ऑइंटमेंट बेस झाल्यानंतर काय बघितलं त्याचं प्रिपरेशन. प्रिपरेशन किती मेथडने केलं, 3. कोणकोणत्या, इनकॉर्पोरेशन, फ्युजन, इमल्सिफिकेशन. ओके, नेक्स्ट अजून काय बघितलं, इव्हॅल्युएशन ऑफ ऑइंटमेंट. कोणकोणते आहेत त्यामध्ये टेस्ट, पेनिट्रेशन, रेट ऑफ रिलीज ऑफ ड्रग, देन absorption of medicament into the blood stream, and last is the irritant test. Okay, त्यानंतर काय बघितलं आपण, क्रीम. क्रीम मध्ये काय बघितलं, प्रिपरेशन मध्ये किती मेथड आहेत, 4. कोणकोणत्या, एक एक सांगा. प्रिपरेशन ऑफ ऑइल फेज. ओके, हा प्रिपरेशन ऑफ एक्वेस फेज, देन इमल्शन. म्हणजे ह्या काही मेथड नाही, फक्त स्टेप आहे. ओके, स्टेप आहे, ह्या मेथड नाही, स्टेप आहे. ओके, जी प्रोसिजर आपण सांगतो ना, प्रिपरेशनची पहिली स्टेप, दुसरी स्टेप. ओके, मेथड म्हणजे ही मेथड वेगळी, ही मेथड वेगळी, असं दोन्ही मेथडने प्रिपेअर करता येतो. आणि ही जी बघतोय आपण, ह्या स्टेप्स एकाच मेथड मध्ये, म्हणजे एकाच प्रोसेस मध्ये आहेत. देन पुढं इव्हॅल्युएशन ऑफ क्रीम्स, काय आहे त्यामध्ये, रिओलॉजी आणि सेन्सिटिव्ह. रिओलॉजी मध्ये काय चेक करतो आपण, विस्कोसिटी, त्यामध्ये काय यूज करतो, विस्कोमीटर. ओके, आणि दुसरे आहे ते सेन्सिटिव्हिटी, त्यामध्ये काय चेक करतो, म्हणजे काय, ओके. पुढं अजून क्रीम झालं, जेल. जेल मध्ये काय बघितलं, हा जेलची डेफिनेशन. अजून जेलिंग एजंट. ओके,
अजून प्रिपरेशन नाही का? ओके. अजून इव्हॅल्युएशन ऑफ जेल मध्ये काय? ड्रग कंटेंट. नेक्स्ट मेजरमेंट ऑफ pH. नेक्स्ट विस्कोसिटी. अजून स्प्रेडेबिलिटी. आणि लास्ट पेस्ट जे आपण बघितले आहोत. ठीक आहे. प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. रोल नंबर 1. मॅम ती रेंज इश्यू मुळे लेफ्ट झाली. प्रेझेंट होते का ते मॅडम? होता मॅम. ओके. रोल नंबर 2. प्रेझेंट मॅम. 3. प्रेझेंट मॅम. 4. प्रेजेंट मैम. 5. प्रेझेंट मॅम. 6. प्रेझेंट मॅम. 7. प्रेझेंट मॅम. 8. 8. प्रेझेंट मॅम. 9. प्रेझेंट मॅम. 10. 11. प्रेजेंट मैम. 12. प्रेझेंट मॅम. 13. प्रेझेंट मॅम. 14. 15. प्रेझेंट मॅम. 16. 17. 17. Roll number 17. 18. प्रेझेंट मॅम. 19. प्रेझेंट मॅम. 20. 21. 22. 23. 24. 24. Roll number 24. 25. 26. 26. मॅम. 27. प्रेझेंट मॅम. 27. Roll number 27. 28. 29. 29. Roll number 29. 30. प्रेझेंट मॅम. 1. प्रेझेंट मॅम. 32. प्रेजेंट टीचर. 33. प्रेझेंट मॅम. 34. प्रेझेंट मॅम. 35. Roll number 35. 36. Roll number प्रेझेंट मॅम. 37. प्रेझेंट मॅम. 38. प्रेझेंट. 39. प्रेजेंट मैम. 40. Roll number 40. 41. 42. प्रेझेंट मॅम. 43. प्रेझेंट मॅम. 44. 45. प्रेझेंट मॅम. 46. 47. प्रेझेंट मॅम. 48. 49. प्रेजेंट मैम. 50. प्रेझेंट मॅम. 51. प्रेझेंट मॅम. 52. 53. प्रेझेंट मॅम. 55. 56. 56. 57. प्रेजेंट मैम. 58. 59. प्रेजेंट मैम. Roll number 60. प्रेझेंट मॅम. 61. प्रेझेंट मॅम. 62. 63. प्रेझेंट मॅम. 64. 65. 66. प्रेझेंट मॅम. 67. प्रेझेंट मॅम. 68. प्रेजेंट. 69. प्रेझेंट. Absent roll number बघा. 17. 24. 27. 29. 35. 40. 56.
ह्यामधील कोण प्रेझेंट आहे का? लेफ्ट होगा मैडम.